तर या सविस्तर बातम्यांनंतर पाहूयात काही झटपट बातम्या। मुक्ताईनगरच्या सातपुडा पर्वतरांगेमध्ये जोरदार पाऊस झाल्यानं जोंदनखेडा धरण 100% भरलंय। धबधबे प्रवाहित झाल्यानं धरण क्षेत्रामध्ये पर्यटकांची मोठी गर्दी पाहायला मिळतेय। जळगाव जिल्ह्यात पावसानं विश्रांती घेतली असली तरी विदर्भ आणि मध्य प्रदेशात सुरू असलेल्या पावसामुळे हतनूर धरणात पाण्याची आवक सुरूच आहे। त्यामुळे धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे। सद्यस्थितीत हतनूर धरणाचे 4 दरवाजे पूर्णपणे उघडण्यात आले आहेत। अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार तालुक्यातील मुसळधार पाऊस बरसलाय। दुगाव पिपरी इथं जोरदार पाऊस झाल्यामुळे घरामध्ये पाणी शिरलं। यात अनेकांचं नुकसान झालं। सोयाबीन, तूर, कपाशी पाण्याखाली गेल्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। दरम्यान नुकसानीचे पंचनामे करून तातडीनं मदतीचं आश्वासन गावकऱ्यांनी केलंय। बीडच्या पाटोदा तालुक्यात 2 दिवसांमध्ये अतिवृष्टी झाल्यानं काही ठिकाणी शेती खरडून वाहून गेली आहे। उभ्या पिकामध्ये देखील पाणी साचलंय। पारगाव, नफरवाडी, धाळेवाडी येथील झालेल्या नुकसानीची माजी मंत्री सुरेश धस यांनी पाहणी घेतली। त्यामुळे प्रशासनानं पंचनामे करून तात्काळ मदत द्यावी अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे। पावसानं काही दिवसांपासून दडी मारल्यामुळे तापमानामध्ये कमालीची वाढ झाली आहे। ठाण्यात तापमानानं 33 अंशाचा पारा पार केला। ऐन श्रावण महिन्यामध्ये पाऊस गायब झाल्यानं उष्मा वाढला असून श्रावण महिन्यात पावसाच्या धारांऐवजी घामाच्या धारा वाहत आहेत। पुणे शहरातील पाणीपुरवठा गुरुवारी बंद राहणार आहे। खडकवासला, जॅकवेल, नवीन आणि जुने पर्वती जलशुद्धीकरण केंद्रासह अन्य ठिकाणी देखभाल दुरुस्तीची कामं केली जाणार आहेत। त्यामुळे शहराच्या बहुतांश भागाचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद राहील, तर शुक्रवारी उशिरा आणि कमी दाबानं पाणीपुरवठा सुरू होईल। त्यामुळे नागरिकांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन करण्यात आलंय। मुंबईत कमी दाब आणि दूषित पाण्याच्या तक्रारीवरून महानगरपालिकेला घेरलं गेलंय। दरम्यान आयुक्त भूषण गगराणी यांच्या दट्ट्यानंतर जल अभियंता विभागाला जाग आली। ते कामाला लागल्याचं दिसून आलं। जल अभियंता विभागाकडून तात्काळ पूर्व उपनगरातील मुलुंड, भांडूप, चेंबूर, मानखुर्दच्या विविध ठिकाणाच्या पाणीपुरवठ्यात सुधारणा करण्यात आली आहे। त्यासाठी जुन्या जलवाहिन्या बदलून नवीन जलवाहिन्या टाकण्याचा प्रयत्न घेण्यात आला आहे। पाणी पुरवठ्यासंदर्भातील तक्रारी तात्काळ सोडवाव्यात, दूषित पाणीपुरवठा रोखण्यासाठी प्रतिबंध उपाययोजना कराव्यात असे आदेश मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी पाणीपुरवठा विभागाला दिले आहेत। मात्र या विभागातील 50% पदं रिक्त असल्यानं तक्रारींचं निवारण करताना कर्मचाऱ्यांची तारांबळ उडतीये। उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मुळा मुठा नदीची पूररेषा निश्चित करण्यासाठी समिती गठीत करण्यात आली आहे। याचा अहवाल 4 आठवड्यात सादर करावा असे आदेश दिले होते। मात्र या अभ्यासासाठी 6 ते 7 महिन्यांचा कालावधी लागणार असल्याचं समोर आलंय। लातूर शहरासाठीच नव्हे तर अंबेजोगाई, केज, धारूळ, कळंब या शहरांसाठी महत्त्वाच्या असलेल्या मांजरा प्रकल्पात 3 तासात 11 सेंटीमीटरनं पाणी वाढलंय। अतिवृष्टी झाल्यानं पाण्याच्या साठ्यामध्ये झपाट्यानं वाढ झाली आहे। रविवारी 60% पाणीसाठा होता। आता प्रकल्पामध्ये 9.22% जिवंत पाणीसाठा आहे। मांजरा नदीच्या उगम क्षेत्रातील पाटोदा महसूल मंडळात शनिवारी अतिवृष्टी झाली। पश्चिम विदर्भातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रामध्ये सुरू असलेल्या पावसामुळे पाण्याचा विसर्ग वाढला असून 3 मोठ्या प्रकल्पांसह एकूण 18 प्रकल्पांमधून विसर्ग सुरू आहे। ऑगस्टच्या 3ऱ्या आठवड्यातच विभागातील सर्व सिंचन प्रकल्पांमधील पाणीसाठा हा 66.57% वरती पोहोचलाय। असूनही पावसाळ्याचे दिवस शिल्लक असल्यामुळे धरणामधून पाणी सोडून देण्यात येत आहे। या विसर्गामुळे अनेक नद्यांमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली आहे। गेल्या वर्षीच्या खरीप हंगामात कापूस आणि सोयाबीन लागवड केलेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून प्रति हेक्टरी 5,000 रुपयांचं अर्थसहाय्य बुधवारपासून देण्यात आलं। परळीत होणाऱ्या राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनात केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या लाभाचं वाटप करण्यात आलं। छत्रपती संभाजीनगरच्या कन्नड तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस झाला। या पावसामुळे चापनेर भागामध्ये मका पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। हातातोंडाशी आलेला घास निसर्गानं हिरवून घेतल्यानं बळीराजा हवालदिल झालाय। कोलकात्यातील महिला डॉक्टरवरील अत्याचाराच्या घटनेमुळे देशभरात संताप आहे। या पार्श्वभूमीवर देशभरातील केंद्र सरकारच्या अखत्यारीत येणाऱ्या रुग्णालयांमधील सुरक्षा कवच आणखी भक्कम केलं जाणार आहे। रुग्णालयामध्ये तैनात सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या संख्येमध्ये 25% वाढ करण्यास केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं परवानगी दिली आहे। एखाद्या सरकारी रुग्णालयानं विशेष सुरक्षा रक्षक किंवा मार्शल तैनात करण्याची मागणी केली तर त्यालाही परवानगी दिली जाऊ शकते।
मुंबई ठाणे वगळता राज्य सरकारकडून राज्यभरात सुरू करण्यात येत असलेले हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना आता डिजिटल होणार आहे। आपल्या दवाखान्यामध्ये उपचारासाठी जाणाऱ्या नागरिकांच्या आजाराचा पूर्व इतिहास एका क्लिकवरती डॉक्टरांना कळणार आहे। त्यामुळे रुग्णांवर उपचार करणं सुलभ होणार आहे। आपला दवाखाना डिजिटल करण्याचं काम व्यावसायिक सामाजिक दायित्व निधीमधून करणार आहेत। आरोग्य विभागाकडून गेल्या 2 वर्षात विविध उपकरणं, यंत्रसामग्री तसंच रुग्णालयांमध्ये खाटा वाढवून ग्रामीण रुग्णालयाचं उपजिल्हा रुग्णालयात रूपांतर करण्याचं काम अत्यंत वेगानं सुरू आहे। मात्र ज्या डॉक्टरांच्या जीवावर ही आरोग्य यंत्रणा चालणार आहे त्यांच्या भरतीबाबत मात्र सरकारची उदासीनता आहे। राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाकडून बहुप्रतीक्षित वैद्यकीय अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे। विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी 23 ऑगस्टपर्यंत अर्ज सादर करता येतील। राज्यात गेल्या 2 वर्षांमध्ये जवळपास 35,000 पोलिसांची भरती झाली होती। आता पुन्हा डिसेंबरमध्ये भरती होणार आहे। साधारण 7,500 पदांसाठी भरती होणार असून त्यात मुंबई पोलीस दलासाठी 1200 पदं आहेत। गेल्या 2 वर्षात 18,000 आणि 17,000 पदांची पोलीस भरती राज्यात झाली। त्या तुलनेनं आणखी 7 ते 8,000 पोलीस संख्याबळ मिळणं अपेक्षित आहे। त्यामुळे डिसेंबरमध्ये पुन्हा भरती होण्याची शक्यता आहे। नवी मुंबईत 56 वर्षीय महिलेच्या घरात काम करणाऱ्या नोकरानं नकली बंदूक दाखवून मालकिणीला लुटलंय। बंदुकीचा धाक दाखवून तिच्याकडून 30,000ची रक्कम आपल्या खात्यावर वळवली। महिलेच्या गळ्यातील चेन घेऊन तो चोर पसार झाला। या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून तपास सुरू आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे 21 ऑगस्टला गोंदिया जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत। त्यांच्या स्वागतासाठी मनसे कार्यकर्त्यांनी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात होर्डिंग्ज लावले आहेत। होर्डिंग्जवर राज ठाकरेंचा भावी मुख्यमंत्री असा उल्लेख करण्यात आला आहे। कल्याणनगर पोर्शे कार अपघात प्रकरणातील आरोपींच्या जामीन अर्जावरती आज निकाल दिला जाणार आहे। अल्पवयीन मुलाच्या रक्ताचे नमुने बदलून पुरावे नष्ट केल्याप्रकरणी न्यायालय निकाल देणार आहे। खडकवासला धरण साखळी प्रकल्पातील 4ही धरणांच्या पाणलोट क्षेत्रामध्ये गेल्या काही दिवसांपासून थांबलेला पाऊस पुन्हा सुरू झालाय। 4ही धरणांमधील पाणीसाठा 97% पोहोचलाय। पाऊस असाच सुरू राहिल्यास पुन्हा नदीपात्रातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात येणार असल्याचं जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आलंय। अनुसूचित जाती अनुसूचित जमातीमधील आरक्षणाच्या वर्गीकरणाविरोधात वंचित बहुजन आघाडीची आज सभा होणार आहे। वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर सभेला मार्गदर्शन करणार आहेत। नक्षलवाद्यांच्या दहशतीला न जुमानता गडचिरोलीतील अलापल्ली येथे हजारो तरुणांनी रोजगार मेळाव्यामध्ये सहभाग घेतलाय। त्यातील 1,351 तरुणांना रोजगार मिळाला तर 1,200 तरुण वेटिंग लिस्टमध्ये आहेत अशी माहिती धर्मराव बाबा आत्राम यांनी दिली आहे। बीडच्या धारूर तालुक्यामध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे। त्यामुळे धुनकवड आणि सोरंबा नदीला पूर आलाय। पुराच्या पाण्यामुळे चिंचवडमधील रस्ता देखील वाहून गेल्यानं वाहतूक काही काळ ठप्प झाली आहे। बीड जिल्ह्यातील शिरूर तालुक्यामध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली। मुसळधार पावसामुळे बीड शिरूर पाथर्डी रस्त्यावरील पर्यायी पूल वाहून गेलाय। त्यामुळे वाहन चालकांना तब्बल 1 तास कोंडीचा सामना करावा लागला। यामुळे जेसीबीच्या सहाय्याने नवीन पुलाचं काम तात्काळ सुरू करण्यात आलंय। कोलकात्यातील घटनेच्या निषेधार्थ धुळे जिल्हा शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांचं वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी आंदोलन केलं। यावेळी काळी फीत बांधून अत्याचाराचा निषेध करण्यात आला। आरोपीवर कठोरात कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात येते आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांच्या खात्यात योजनेची रक्कम येताच उर्वरित महिलांनी अर्ज भरायला सुरुवात केली। गोंदिया जिल्ह्यात मागील 3 दिवसांमध्ये 37,000 महिलांनी अर्ज दाखल केले आहेत। कोलकात्यामधील घटनेच्या पार्श्वभूमीवर पुण्याच्या इंदापुरामध्ये जय नर्सिंग ऑफ इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थिनींनी शहरातून भर पावसात कॅन्डल मार्च काढण्यात आला होता। आरोपीला कठोरात कठोर शिक्षा करण्याची मागणी यावेळी विद्यार्थिनींनी केली आहे। तसंच या संदर्भात विद्यार्थ्यांनी लेखी निवेदन इंदापूर पोलिसांना दिलंय। आरटीईच्या 25% आरक्षित जागांसाठी नियमित विद्यार्थ्यांची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाली आहे। आता प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रिया सुरू झाल्या आहेत। ही प्रक्रिया 26 ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे। मुंबईत प्रतीक्षा यादीतील 1,293 विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळाली आहे। एसटी महामंडळाच्या सहकार्यानं अक्षरा केंद्रानं सार्वजनिक वाहतूक सेवेमध्ये महिलांच्या लैंगिक छळाच्या विरोधात
जागा दाखवा ही जनजागृती मोहीम सुरू केली आहे। प्रत्येक बस स्थानकावरती समाज माध्यमाच्याद्वारे एसटीतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना, एसटीच्या कर्मचाऱ्यांना विविध चित्रफितीद्वारे महिलांचा प्रवासादरम्यान मान राखावा असा संदेश दिला जाणार आहे। ठाणे जिल्ह्यातील अनेक शाळांत शिक्षक येण्यास नकार देत आहेत, त्यामुळे तेथील जागा कायम रिक्त राहतात। जिल्ह्यातील जवळपास 870 शाळांमध्ये कमी शिक्षक असल्यानं आम्हाला शिकवणार कोण असा सवाल विद्यार्थी विचारत आहेत।